नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आज सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीला जोरदार झटका दिलाय। हे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गेल्या काही वर्षात अनेक राज्यकारण्यांवर आपली तलवार चालवली आहे। या तलवारीचे वार बोथट असले तरी त्यांच्या विरुद्ध ही तलवार चालली, त्यांना महिने जेलमध्ये राहावे लागले। या सर्व कार्यक्रमात देशातील 2 मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता। विद्यमान मुख्यमंत्री जेलमध्ये जाण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग होता। यापैकी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या खटल्यात जामीन मिळाला, पण अजून सीबीआयच्या खटल्यात जामीन मिळाला नाही। मात्र आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यामुळे त्यांनाही लवकरच जामीन मिळेल असे समजण्यास हरकत नाही। पीएमएलए कायद्याच्या कलमांखाली ईडी ज्या प्रकारे अनेक नेत्यांना तुरुंगाची हवा दाखवण्याचे कार्य करत होती, त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने चांगले चासू ओढले आहे। एखाद्या व्यक्तीला उभे करून त्याने आरोप लावावेत आणि मग त्याने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना अटक करून जेलमध्ये टाकावे, हे यापुढे चालणार नाही असे विद्वान न्यायमूर्तींनी जोर देऊन म्हटले आहे। दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याचा व ईडीचा मुख्य पंटर राघव रेड्डी होता। या राघव रेड्डीला 11 फेब्रुवारी 2023 रोजी ईडीने अटक केली। त्याला अटक करताच त्याचे वडील जे वायएसआर काँग्रेसचे खासदार होते, त्यांनी एका झटक्यात वायएसआर काँग्रेस सोडून तेलुगू देसम मध्ये प्रवेश केला। तेलुगू देसम मध्ये प्रवेश केल्याबरोबर 2 ते 4 दिवसातच राघव रेड्डींची सुटका झाली आणि मग याच राघवने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया वगैरेंच्या विरुद्ध न्यायालयात आरोप केले। त्यावरून ईडीने वेगवेगळ्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना अटक केली। आता आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ईडीचे पंखच छाटून टाकलेले आहे। माननीय न्यायालय म्हणते, तुम्ही एखाद्याला ज्या आरोपाखाली अटक करता त्याच आरोपीवर कोणतीही कारवाई न करता त्यालाच माफीचा साक्षीदार करता आणि मग त्याचा पोपट करून तुम्ही जे शिकवता तो तेच बोलतो। अशा प्रकारे तुम्ही दाखल केलेल्या बहुतेक खटल्यांमध्ये संबंधितांना तुरुंगाची हवा खावी लागली। कवडीचाही पुरावा नसताना तारीख पे तारीख करून तुम्ही लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करत आहात। त्यामुळेच आता पीएमएलएच्या सेक्शन मधील आधारावर यापुढे तुम्हाला कोणालाही अटक करता येणार नाही। न्यायालयाचे हे ताशेरे अत्यंत सूचक आहे। अशा प्रकारे उठसूट पुरावे नसताना अटकेची कारवाई समर्थनीय ठरू शकत नाही। तुम्ही ज्यांना तुरुंगात टाकले त्यांच्याकडून एक पैसाही जप्त करण्यात आला नाही। तुम्ही आरोप करता त्याबद्दल कोणताही पुरावा दिलेला नाही। आता यापुढे ईडीला कोणतीही कारवाई करताना 10 वेळा विचार करावा लागेल। ईडीच्या अशा कारवाईमुळे सरकारची विनाकारण बदनामी होते, हे ईडीला कळलेच पाहिजे। म्हणूनच आता ईडीने सावध झाले पाहिजे आणि संपूर्ण पुराव्यानिशी आपले सावज जाळ्यात घेतले पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयाचा जय जयकार असो। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये। बघत रहा महासागर। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।